विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। लातूरमध्ये पूरस्थिती नियंत्रणात, मात्र अनेक बंधाऱ्यांचे दरवाजे उघडेच असल्यानं लाखो लिटर पाणी वाया। शेतकऱ्यांच्या समोर सिंचनाचा प्रश्न, त्यामुळे शेतीच्या सिंचनासाठी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करा, शेतकऱ्यांची मागणी। परभणीमधल्या अमित देशमुख ग्रुपच्या साखर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे बेमुदत धरणं आंदोलन। शेतकऱ्यांचे थकीत 200 रुपये प्रति टन देऊन प्रति टन 3150 रुपये नवीन दर जाहीर करण्याची मागणी। परभणीच्या पिंगळीमध्ये ऊस लागवड शेतकरी मेळावा संपन्न। ऊसाचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याला आमदार राहुल पाटलांची सुद्धा उपस्थिती। अमरावतीच्या चांदूर बाजारामध्ये अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या सोयाबीन पिकावर शेतकरी अभिजित पोहेकरने रोटावेटर फिरवला। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000ची मदत, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी। जालना रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाणी विक्रीच्या वादातून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी। परवानाधारक कॅन्टीन चालकानं इतर पाणी विक्रेत्यांना स्थानकावर मज्जाव केल्यानं वाद। मारहाणीमध्ये कॅन्टीन चालकासह 2 जण जखमी, 5 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीमध्ये राजकीय कनेक्शन उघड। सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये आरपीआयच्या मोठ्या नेत्याला अटक, प्रकाश लोंढेला पोलिसांकडून अटक। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामधल्या पांगरवाडीमध्ये तलावामध्ये बुडून 2 तरुणांचा मृत्यू, मृत तरुण परराज्यातील असल्याची माहिती। पालघर मनोर महामार्गावरील खड्ड्यांमुळे एका महिलेचा मृत्यू, खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघातामध्ये वाढ। नाशिक शहरामध्ये बिबट्या आल्याचा एआय निर्मित फोटो व्हायरल, वन विभागाकडून सायबर क्राईम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। कोळसाळ लोकांकडून बिबट्या शहरामध्ये घुसल्याचे एआय निर्मित फोटो व्हायरल।